अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव मधून भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या प्रिया विलास वानखडे यांनी आपली उमेदवारी प्रबळपणे मांडली आहे। एका भव्य पदयात्रेच्या आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी आपले शक्ती प्रदर्शन केले। मनपाचा प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव हा प्रभागातून सध्या राजकीय केंद्रबिंदू ठरत आहे। सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या प्रिया विलास वानखडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपली उमेदवारी दाखल करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले। प्रभागातील नागरिकांसह त्यांनी शक्ती प्रदर्शन करत शेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पदयात्रेची सुरुवात केली। त्यानंतर निघालेली ही भव्य पदयात्रा महिला, पुरुष आणि युवकांनी मोठ्या संख्येने यात हजेरी लावली। रंगली लॉन व आशियाड कॉलनी परिसर संपूर्ण शेगाव परिसरात भ्रमण करत ही पदयात्रा श्री संत गुणवंत बाबांचे दर्शन घेऊन श्री पदयात्रा हिरवळ लॉन येथे मेळाव्यात पोहोचली। या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी प्रिया वानखडे यांच्या कार्याचे कौतुक करत कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला। या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रिया वानखडे यांची दावेदारी भक्कम मांडली जात आहे। माझी मिसेस प्रिया विलास वानखडे प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव परिसरातून बीजेपी भारतीय जनता पक्ष या पार्टीहून इच्छुक उमेदवार आहे। ती इच्छुक उमेदवार आहे। आता या तिकीटसाठी आमच्या गावकऱ्यांनी सर्वांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। गावकऱ्याचा आमच्या मागे पाठिंबा आहे की आम्हाला तिकीट भेटायला पाहिजे, म्हणून ते आम्ही हे सर्व शक्ती प्रदर्शन करत आहे। आणि या वार्डाचा कसा विकास आहे, काय आहे हे आम्हाला माहीत आहे। माझी मिसेस ही 8 ते 10 वर्षापासून आशा वर्कर आहे। शेगाव नाक्याचा रहाटगाव परिसरापर्यंत तिचा सर्व घरन-घर चेहरा सगळ्याच्या लक्षात आहे। त्या अपेक्षानं आम्ही सर्वांना विनंती करतो आणि वरिष्ठांना विनंती करतो की आम्हाला बीजेपीची तिकीट देण्यात यावी। शेगाव रहाटगाव या प्रभागातून प्रिया वानखडे याच योग्य उमेदवार असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे। सन्माननीय प्रियाताई विलासजी वानखडे या भाजप पक्षाच्या भावी उमेदवार आहेत आणि भाजप पक्षांनी त्यांना तिकीट देण्यात यावी या विनंती करता आम्ही सगळं गावकरी, स्त्रिया, लहान मुलं आणि सगळं पुरुष वर्गरी सगळं आम्ही आज भाजप कार्यकर्ता मेळावा आहे त्याकरिता आम्ही निघालेलो आहोत। त्यांना तिकीट देण्याचं कारण म्हटलं म्हणजे 8-10 वर्षापासून आशा वर्कर आहेत आणि प्रभागातल्या जवळजवळ आतापर्यंत जेवढं म्हणजे जेवढा आमचा प्रभाग आहे त्या प्रभागात त्यांचा दांडगा अनुभव आहे। घरोघरी त्या पोहोचलेल्या आहेत। त्यांना कुठल्या समस्या प्रभागात आहेत त्या सगळ्या समस्यांचा त्यांना अनुभव आहे, अभ्यास आहे आणि त्यांना राजकारणाचा अनुभव जरी नसला तर त्यांचे जे मिस्टर आहेत माननीय विलासजी वानखडे यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे। आणि त्याच्यानंतर आतापर्यंत जे नगरसेवक निवडून दिलेले आहेत तर हे यांच्या परिवाराने निवडून दिलेले आहे। ॲक्च्युली म्हणता असं येईल का परिवारातलेच त्यांचे 700-800 लोक यांच्या परिवारात आहेत आणि यांचा आतापर्यंतचा जो राजकीय म्हणजे प्रवास झालेला आहे तो अत्यंत सुखारी आहे आणि यांना कसं करता येईल, कसा विकास करता येईल, काय करता येईल हे यांचे त्यांना दांडगा अनुभव असल्यामुळं तर पक्षश्रेष्ठांकडे माझी एकच विनंती आहे त्या सन्माननीय विलासजी वानखडे आणि सौ प्रियाताई विलास वानखडे यांना भाजप पक्षांनी तिकीट द्यावी आणि दिल्यानंतर 4ही या प्रभागातल्या 4ही सीटा म्हणजे पूर्ण पॅनल यांच्या सीटमुळे निवडून येईल एवढी गावे देतो। तर या प्रभागातून वानखडे यांच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले। नमस्कार, माझे नाव अनिता आहे आणि मी एक तिच्या सोबतची असणारी आशा वर्कर आहे। या शेगाव प्रभाग क्रमांक 1 मधले मी पण राहणारी रहिवासी आहे। आम्हाला असं वाटतं की तळागाळामधून आलेली जी आमची उमेदवार आहे, नवीन उमेदवार आहे, हिलाही काही ना काही चान्स देण्यात यावा आणि आम्ही घरोघरी जी माहिती पोहोचवतो त्याप्रमाणे आम्हाला सगळी या प्रभाग क्रमांक 1 मधली सगळ्यांची माहिती आहे आणि तळागाळातल्या आमच्या या उमेदवाराला प्रत्येकाने मतदान करावी ही नम्र विनंती। जय भीम।